शेतकरी कधी बी खटकाला गाय देणार बरं. शेतकऱ्याची असं कधी आता हे गाय जे आहे, हे गाय काय येणार नाही काही नाही. याची सेवा बघा. ही गाय एवढी चांगली आहे. या गायीला टायमावर बांधून ठेवता, उन्हामध्ये राहू दे नाही. हे आपले बैल परत का हे दुसरी गाय. हे गाय खटकाला चालली होती, त्या गायीला आपण विकत घेतल्या. आज हे गाय आपल्याजवळ अशी झाली, या गायीनं आपल्या इथं गोरं दिली. हे गाय एका दिवसाला 3 टाइम दूध द्यायची तयारी ठेवते. आपल्याजवळ निगराणी नाही, आपल्याजवळ फक्त हिरवा चारा आहे. हिरवा खाते आणि आपल्याला दूध देते. आता हे बैल, आता या बैलाच्या पलीकडली जे गाय आहे, हे गाय चालली. ही गाय दुसऱ्या कोण चालली असली तर खटकाला गेली असती. शेतकरी गाय ती खटकाला देईना. त्याच्यामुळं शेतकऱ्याचा विचार करा आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. शेतकरी जगवा. शेतकरी जगला तर तुमची गाय कत्तलखान्यात जात नाही, हे आमच्याकडून लिहून घ्या. कारण शेतकरी गाय कत्तलखान्यामध्ये वाट लावण्यासाठी शेतकरी कधी बी तयार नाही आणि शेतकरी कधी बी गाय खटकाला देऊ शकत नाही. फक्त एक काम करा, तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या या जे माल पिकवते त्या मालाला भाव द्या. आणि शेतकऱ्याला लय हलक्यात घेऊन, जर तुम्हाला हलक्यात तुम्हाला डोसक्यावर घेतलंय, तुमचा हे जगाचा पोशिंदा आहे. या पोशिंद्याला कधी बी जगवा. पोशिंदा जगला तर आपण जगूया. तेवढी नुकसान झाली तरी शेतकऱ्याला काही गम नाही. कारण का तर हे चारा म्हणून म्हशीला आणि बैलाला चारू घालू शकते शेतकरी. शेतकऱ्याला नुकसान किती बी सहन होते, फक्त शेतकऱ्याला जे माल पिकवते त्या मालाला भाव पाहिजेत. तुमच्या विचारानं विचार करा, शेतकऱ्याला भाव द्या. राम राम.